नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यामार्फत 518 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये NCERT अंतर्गत ITI प्रमाणपत्र असेल किंवा तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा 8वी पास जरी असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील. तत्पूर्वी या भरतीसाठी असणारी आवश्यक वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण व अर्ज फी बाबत असणारी भरती संदर्भात सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेला शिका उमेदवारी या पदासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट टोटल 518 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी होत आहे. तर जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्या पात्र उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. कोणकोणत्या गटासाठी कोणकोणती पदे या ठिकाणी असणार आहे त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप या पदासाठी असणारी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता ग्रुप क मध्ये या ठिकाणी मित्रांनो 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी पदे देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, फिटर, त्यानंतर पाईप फिटर व स्ट्रक्चरल फिटर करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या पदासाठी मित्रांनो रिक्त पदसंख्या किती आहे याबाबतचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. तर रिक्त पदसंख्येबाबतचा तपशील तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी प्रशिक्षणाचा देण्यात आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रशिक्षणाचे मानधन किती असणार आहे याबाबतची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. प्रथम 3 माह करता मित्रांनो 3000 रुपये, त्यानंतर 9 माह करता 6000 रुपये व द्वितीय वर्षाकरता 6600 रुपये एवढं मानधन या ठिकाणी प्रति महिना असणार आहे. त्यानंतर वयाचे या ठिकाणी बघू शकता 15 ते 19 वर्षापर्यंत या ठिकाणी ग्रुप क करता इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ग्रुप ख करता म्हणजेच ITI परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी पदे देण्यात आलेली आहे. टोटल 10 पदे या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये या ठिकाणी बघू शकता फिटर, स्ट्रक्चरल ITI फिटर, त्यानंतर ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, ICTCM, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, त्यानंतर RAC, पाईप फिटर, वेल्डर, त्यानंतर कोपा आणि कार्पेंटर ही 10 पदे या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या 10 पदासाठी किती रिक्त पदसंख्या आहे याचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी या ठिकाणी ग्रुप ख करता असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रतिमाह मानधन बघू शकता या ठिकाणी 10 पदासाठी या ठिकाणी 8050 रुपये या ठिकाणी मानधन असणार आहे. तर या 4 पदासाठी या ठिकाणी 7700 रुपये एवढा मानधन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी वयाची अट बघू शकता 16 ते 21 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट या पदासाठी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ग्रुप ग करता म्हणजेच 8वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी बघू शकता 2 पद या ठिकाणी देण्यात आले, ज्यामध्ये रिगर आणि वेल्डर या ठिकाणी हे पद असे भरल्या जाणार आहे. तर रिगर करता 30 रिक्त पदसंख्या आहे, तर वेल्डर करता 30 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नंतर प्रशिक्षणाचा कालावधी बघू शकता 2 वर्षाचा रिगर करता असणार आहे, तर वेल्डर करता 1 वर्ष 3 महिन्याचा या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो प्रति महिना मानधन या पदासाठी किती असणार आहे, तर प्रथम 3 महिन्यासाठी 2500 रुपये, त्यानंतर 9 महिन्याकरता 5000 रुपये व द्वितीय वर्षासाठी 5500 रुपये एवढा मानधन या ठिकाणी ग्रुप ग मध्ये 8वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता इथे दिला जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी वेतन मित्रांनो 14 ते 18 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी रिक्त पदसंख्येबाबत आणि पदाबाबतचा तपशील व प्रशिक्षण कालावधी व वेतनबाबत आणि वयाच्या अटीबाबत या ठिकाणी माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली असून त्याबाबतची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. त्यानंतर वयोमर्यादेमध्ये बघू शकता एज रिलॅक्शन इथे लागू असणार आहे. कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बघू शकता अनुसूचित जाती व जमाती करता 5 वर्षाचे एज रिलॅक्शन असणार आहे. OBC कॅटेगरीतील उमेदवारांकरता 3 वर्ष व शारीरिकदृष्ट्या अपंगाकरता 10 वर्षाचं एज रिलॅक्शन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ही पदभरती 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता, त्याचप्रमाणे ITI परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता व 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी होत असून या ठिकाणी या शिक्षण पात्रतेवर ही पदे या ठिकाणी भरल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. तर अशा प्रकारे शिक्षण पात्रतेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बरीच माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आली आहे. सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे म्हणजेच काही टिप्स या ठिकाणी देण्यात आले, त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. या ठिकाणी भारताचा नागरिक असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे. तर या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे सादर करायचे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. माझगाव
डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा. तर या ठिकाणी बघू शकता सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज करण्याबाबत या ठिकाणी देण्यात आली आहे. तर सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहीर त्या ठिकाणी बघू शकता. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी अर्ज शुल्क किती लागणार आहे, तर ₹100 अर्ज शुल्क या ठिकाणी लागणार आहे. जनरल ओबीसी कॅटेगरी करता या ठिकाणी ही अर्ज फी या ठिकाणी लागू असणार आहे. तर अनुसूचित जाती जमाती दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरता अर्ज शुल्क या ठिकाणी भरावी लागणार नाही. या ठिकाणी फ्री ऑफ कास्ट या कॅटेगरीतील उमेदवारांकरता ही परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. फक्त अदर आणि ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता ₹100 फी या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही अर्ज शुल्क या ठिकाणी तुम्हाला भरावायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आली. तर या ठिकाणी बघू शकता प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवड 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने या ठिकाणी ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. त्याचा तपशील सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता ग्रुप क करता म्हणजे 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी परीक्षेचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्रुप ख करता म्हणजेच ITI पास असणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी बघू शकता. तसेच ग्रुप ग करता म्हणजेच 8वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांकरता सुद्धा या ठिकाणी परीक्षेचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रथम टप्प्यामध्ये ही ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कागदपत्रांची तपासणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ट्रेड अलॉटमेंट याबाबतचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला म्हणजेच कागदपत्राची तपासणी आणि ट्रेड अलॉटमेंट करून त्या ठिकाणी तुमचे गुण या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कागदपत्र तपासणीनंतर या ठिकाणी तृतीय टप्प्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी वैद्यकीय तपासणी म्हणजेच मेडिकल टेस्ट या ठिकाणी होऊन त्या पद्धतीने या ठिकाणी निवड या पदासाठी तुमची इथे केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी परीक्षेच्या स्वरूपाबाबत निवड प्रक्रियेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर एकूण मित्रांनो 3 भाषेमध्ये या ठिकाणी ही जाहिरात या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला जी भाषा या ठिकाणी कम्फर्टेबल असेल त्या भाषेमध्ये तुम्ही जाहिरात बघून तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेल्या आहे. 12/6/2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 2 जुलै 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क फी भरण्याची सुद्धा तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख अशी संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी भरतीबाबतची इथे देण्यात आलेली आहे. या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण 518 रिक्त पदसंख्येसाठी ही शिका उमेदवारी पदाची पदभरती या ठिकाणी या विभागामार्फत म्हणजेच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून 10वी पास असणारे उमेदवार 8वी पास असणारे उमेदवार व ITI उत्तीर्ण असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती व ही जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी थोडक्यात बघितलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.